मुंबईतील मुसळधार पावसाचा मोनोरेलला फटका। मोनोरेलमध्ये बिघाड झाल्याने प्रवासी अडकले। 3 तासानंतर 342 प्रवाशांची सुखरूप सुटका। मोनोरेलच्या वीज पुरवठ्यात बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत। मोनोरेल प्रशासनाचं स्पष्टीकरण, लवकरच मोनोरेल सेवा पूर्ववत करणार। मोनोरेलमध्ये अडकलेले प्रवासी भयभीत। घाबरलेल्या प्रवाशांनी मोनोरेलची काच फोडली। मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरू। सीएसएमटी वरून कल्याणच्या दिशेने पहिली लोकल रवाना। पावसामुळे मुंबईकरांचे हाल। मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून। तरुणाच्या बचावाचा थरारक व्हिडिओ झी24 तासवर। तरुणाला वाचवण्यात यश। मुसळधार पावसाचे मराठवाड्यात 11 बळी तर 1000 गावातील 4 लाख शेतकरी बाधित। लाखो हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान। पुणे शहर आणि परिसरात कोसळधारा। पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली तर मुठा नदीलाही पूर। ठाकरे बंधूंची बेस्टच्या पतपेढी निवडणुकीत एक हाती सत्ता येण्याची चिन्ह धुसर। भाजपसहित अनेक पॅनल मैदानात उतरल्यानं मतांचं विभाजन। ठाकरेंच्या उत्कर्ष पॅनलला फटका बसण्याची शक्यता। आणि उपराष्ट्रपती पदासाठी इंडिया आघाडीचा उमेदवार जाहीर। सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीकडून उमेदवारी। रेड्डी सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश।